बाजू जी बॅकची सेंटर आहे ती आपल्याला फोल्डवर पाहिजे, म्हणजे आपल्याला कापड असं मोडून घ्यायला लागेल, फोल्ड करून घ्यायला लागेल असं. हे इथे ठेवायला लागेल, म्हणजे कापड जिथेपर्यंत होईल तिथपर्यंत आपल्याला हे असं फोल्ड करून घ्यायला लागेल. हे कमीत कमी कापड वेस्ट करण्याचा प्रयत्न करायचा. जितकं कापड बसेल असं छान वेस्ट न करता घ्यायचं कापड. पण परत आपण ह्याला पिन लावून घ्यायची आहे. पिन लावल्याने ते पॅटर्न हलणार नाही. शक्यतो हे पॅटर्न जेव्हा आपण करतो थोडा पुठ्ठ्याचा पेपर घेतला असल्यामुळे ते जास्ती पातळ नसल्यामुळे तो व्यवस्थित बसतो. परत मग अशी कटिंग केल्याप्रमाणे, फ्रंटचं कटिंग केल्याप्रमाणे आउटलाईन मार्किंग करून घ्यायची ह्याची. ह्याच्यातही आपण ती शिलाईची मार्जिन ठेवलेली आहे. इथे 1.5 इंच बाहेर, मुंड्याला अर्धा इंच, शोल्डरला अर्धा इंच, गळ्याला अर्धा इंच आणि कमरेला अर्धा इंच. आणि इथे आपण फ्रंटला फोल्डवर ठेवले आहे. कापड फोल्ड आहे इथे, म्हणजे आपण ओपन केलं तर पूर्ण एक पीस निघेल इथे. ओके. आता पहिल्याप्रमाणे ह्यालाही आपण ट्रेसिंग व्हीलने शिलाईची माया मार्किंग करून घ्यायची. ट्रेसिंग व्हील करताना कागद फाटतो, म्हणून काय तर जिथे कर्व लाईन्स आहेत तिथेच पूर्ण करा. जिथे इथे कर्व लाईन्स नाही तिथे थोडीशी नुसती अशी लांबी मार्किंग करून घेतलं तरी चालेल. पूर्ण झालेलं आहे. मग अशी केल्याप्रमाणे त्याचे टाचण्या काढून घ्या. परत एकदा इथे संपूर्ण ह्याला मार्किंग केलं आहे त्याला चॉकने मार्क करून घ्या. शिलाईची माया संपूर्ण व्यवस्थित मार्किंग करून घेतलं की ब्लाऊजला जिथे आपण शिवणाची माया असेल त्याच्यावरती व्यवस्थित शिवलं जातं. ओके. ब्लाऊज पूर्ण कापून घ्या एकदा. अजिबात मी कापड हलवलेलं नाही आहे. कापड कापतानासुद्धा कापडामध्ये कात्री स्लाईड करते आहे. मी कापड उचलत नाही आहे किंवा सुरुवातीला शिवताना जेव्हा नवीन शिवत असाल तेव्हा शक्यतो कॉटनचंच कापड घेऊन प्रॅक्टिस करा. त्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल शिवण्याचा. जर तुम्ही थोडं सिंथेटिक घेतलं तर नीट नाही झालं की मग तुम्ही कॉन्फिडन्स लूज करा. कापड अजूनही हलवलं गेलं नाही आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा ट्रेसिंग व्हीलने मागच्या बाजूला ट्रेसिंग व्हीलसाठी मार्किंग येण्यासाठी परत एकदा ट्रेसिंग व्हीलने मारून घ्यायचं. ट्रेसिंग व्हील म्हणजे व्यवस्थित मार्किंग येऊन जाईल मागच्या बाजूला. शक्यतो जिथे जिथे सरळ लाईन आहे तिथे शक्यतो स्केल वापरूनच मार्किंग करा. ते जास्ती इझी पडतं. हां, तर ह्या साईडलाही मार्किंग आलेलं आहे. मग असं आपलं इथे पण चॉकचं एकदा असं मार्किंग करून अशा रीतीने आपला ब्लाऊजचा पहिला मागचा आणि पुढचा भाग कटिंग झालेला आहे. ओके.
आता हे आपण पुन्हा ब्लाऊज ओपन केला की हा ब्लाऊजचा पूर्ण मागचा भाग झाला आणि हे आपण मगाशी जे कापले होते ते ब्लाऊजचे पुढचा भाग. जे 2 पीस आहेत ते ब्लाऊजचे पुढचा भाग आहे. ओके, व्यवस्थित ठेवून द्या म्हणजे ते आणि घडी करताना व्यवस्थित ठेवून द्या.